चैत्र महिना सुरू झाला की बघा आपल्याकडे हरभऱ्याची उसळ केलीच जाते. आंब्याची डाळ, पन्हावणी, हरभऱ्याची उसळ हा अगदी चैत्र महिन्यातला ठरलेला मेनू आहे. येथील कैरीचे पन्हे, आंब्याची डाळ यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेतच. त्यांची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही व्हिडिओ जरूर बघा. उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते, भाज्या कमी मिळतात, तेव्हा आपण जास्त उसळी करतो आणि आपल्याला जास्त मसालेदार तेलकट पदार्थ नको असतात. तर आज मी तुम्हाला इथे अगदी कमी तेलात, कांदा लसूण न घालता, कमी मसाले वापरून हरभऱ्याची क्रीमी उसळ कशी करायची हे दाखवते. हे बघा किती छान झाली बघा उसळ. त्याची कन्सिस्टन्सी बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशी झालेली आहे. ही उसळ टेस्टी आहे, तशी हेल्दीही आहे. प्रोटीनयुक्त उसळ असल्यामुळे तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा ही उसळ वाटेभर खाऊ शकता. जे डाएट कॉन्शियस आहेत ती लोक सुद्धा ही उसळ खाऊ शकतील. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता उसळ करूया. त्याच्याकरता इथे मोड आलेले 2 वाट्या हरभरे घेतलेले आहेत. ह्याला घरीच मोड आणलेले आहेत. हरभरे रात्रभर पाण्यात भिजवले होते. सकाळी नंतर उपसून ते कॉटनच्या रुमालात बांधलेले होते. 1 दिवस बांधून ठेवून दिलेले होते. 1 दिवसांनी बघा असे छान त्याला मोड आलेले आहेत. रुमालात बांधल्यानंतर उबदार जागेत ठेवून द्यायचे की लवकर मोड येतात. तर असे हे छान मोड आलेले आहेत. आता उसळ करूया. नुसते भिजून केलेले हरभऱ्याची उसळ आणि मोड आलेले हरभऱ्याची उसळ या दोन्ही उसळीमध्ये चवीत खूप फरक आहे. आणि कधी मोड आलेलं कडधान्य खावं, ते जास्त पौष्टिक असतं. आता प्रेशर कुकरमध्ये हे हरभरे घेते. आपल्याला हे हरभरे चांगले मऊ शिजवून घ्यायचेत. 2 वाट्या हरभऱ्यांना 3 वाट्या पाणी मिक्स करते. हरभरे भिजतील एवढंच पाणी घालायचं. हरभऱ्यांच्या वर पाण्याचा एक लेअर आला पाहिजे. मीठ घालते ह्याच्यात. असं आधी मीठ घातलं की हरभऱ्याला छान मिठाची चव येते. 1 तमालपत्र, 1 लहान दालचिनीचा तुकडा घालते. आता कुकरमधून शिजवून घेऊया. हरभरे चांगले मऊ शिजले पाहिजेत. त्याच्याकरता आधी मी लो फ्लेमवर कुकरची 1 शिटी करून घेते आणि नंतर मीडियम फ्लेमवर 2 ते 3 शिट्या करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने हरभरे शिजवून घेऊ शकता. फक्त हरभरे मऊ शिजले पाहिजेत, तरच ही उसळ चांगली लागते. आता उसळी करता एक वाटण तयार करूया. त्याच्याकरता मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालते, अर्धा चमचा जिरं घालते, 2-3 मिरी घालते, 1च हिरवी मिरची घालते. इथे आपण बिना कांदा लसूण उसळ करतोय त्यामुळे मी लसूण घालत नाहीये. पण तुम्हाला जर लसूण हवी असेल तर तुम्ही आत्ताच इथे 2-3 लसणीच्या पाकळ्या घातल्यात तरी चालतील. आता हे सगळे मिक्सरमधनं वाटून घेते. आता अर्धा वाटी पाणी मिक्स करते आणि वाटून घेते. अजून थोडं पाणी मिक्स करून वाटून घेते. असं नारळाचं दुधासारखं वाटून घ्यायचं. हे बघा छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. हरभरे पण छान शिजलेले आहेत. आता हे चाळणीवर ओतते. शिजलेले हरभरे चाळणीत ओतून घेतलेले आहेत. हे जे हरभरे शिजवलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही, ते आपल्याला उसळीमध्ये वापरायचं आहे. हे जे शिजवलेले हरभरे आहेत त्यातले थोडेसे हरभरे बाजूला काढते, ते नंतर वापरूया. पॅनमध्ये 1 चमचा तेल घेते, थोडं जिरं घालते, हरभरे घालते. हे चांगले परतून घेऊया तेलावर. आता जे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालूया. त्या मिक्सरच्या जारमध्ये शिजवलेल्या हरभऱ्याचं पाणी मिक्स करते आणि जार स्वच्छ करून घेते. हे आता उसळीत घालूया. आता जे हे हरभरे वगळले होते ते पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि ते मिक्सरमधनं बारीक करून घेते आणि ते आपल्याला उसळीत घालायचे. त्याच्यामुळे उसळ आपली छान मिळून येते. हेच हरभऱ्याचं पाणी मिक्स करते. जशी उसळ घट्ट हवी आहे, पातळ हवी, तसं ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. हरभरे शिजवताना मी 2-3 असं पाण्याचं प्रमाण घेतलं होतं, ते सगळं ह्याच्यात घातलेलं आहे. आता लागलं तर साधं पाणी मिक्स करायचं. आता ह्याच्यात थोडी हळद घालते, अशी वरणच घालते. आपल्याला नंतर अजून एक फोडणी ह्याच्यावर घालायचीच आहे. थोडं तिखट घालते, लाल हिरवी मिरची घातलेली होती, गोडा मसाला घालते. 1 लहान चमचा किंवा 1 टीस्पून गोडा मसाला घातला आहे. हरभरे शिजवताना आपण मीठ घातलंच होतं, अजून थोडंसं घालते. जिरा पावडर थोडीशी, थोडंसं काळं मीठ, हे ऑप्शनल आहे. थोडा गूळ घालायचा आहे, लहान लिंबा एवढा गूळ घातलेला आहे. आता ह्याला छान एक उकळी येऊ दे. ह्याच्यात जे जे आपण वरनं मसाले घातलेत ते छान ह्याच्यामध्ये मुरू देत, मिक्स होऊ देत. आता ह्याच्यात 1 चमचा लिंबाचा रस घालते. लिंबाच्या रसामुळे ह्या उसळीला खूप सुंदर चव येते.
आपले हरभरे शिजलेलेच आहेत आणि आपली ग्रेव्ही पण छान तयार झालेली आहे. इथं तुम्ही बघितलं असेल आपण आलं, लसूण, कांदा काही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही उसळ अतिशय टेस्टी होते. आता आपल्याला वरून फोडणी द्यायची. ही उसळ मी दुसऱ्या शेगडीवर लो फ्लेमवर ठेवून देते. लहान कढईत 2 चमचे तेल घेतलं आहे. कमी तेलात सुद्धा ही उसळ चविष्ट होते. मोहरी घालते, जिरं घालते, हिंग घालायचा भरपूर. गॅस बंद करते. थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट आधी घातलंच आहे रंगाकरता. ही बघा आपली उसळ इकडे तयार झालेलीच आहे. तुम्हाला जर अजून सैल हवी असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यात मिक्स करा. गॅस बंद केलेला आहे. आता ही जी आत्ता फोडणी आपण तयार केलेली आहे ती ह्या उसळीवर वरून घालायची. ही जी फोडणी केली ती घालूया. थोडी कोथिंबीर घालते. हे बघा हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. ह्याच्यात खोबरं वाटून घातलं आहे त्यामुळे ती नंतर थोडी घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी ही उसळ सैलच ठेवायची, मग गार झाल्यावर त्याची बरोबर कन्सिस्टन्सी येते. ओल्या नारळामुळे अगदी क्रीमी अशी ह्याची टेस्ट येते. तेव्हा तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही ही उसळ पोळी भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता आणि नुसतीसुद्धा तुम्ही वाटीभर अगदी आवडीने खाल. इतकी सुंदर लागते ही उसळ.